नमस्कार. न्यूज तडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मी हरुण सय्यद. आज आहे मी उदगीर या मतदारसंघामध्ये. उदगीर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि शिवसेनेकडून माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी 26 उमेदवार उभे केलेले आहेत आणि आज एकनाथ शिंदेची या ठिकाणी सभा झालेली आहे. कशा परिस्थितीने लोकांची काय मन जिंकलात तुम्ही? लोक सकाळची 11ची सभा 3:30च्या दरम्यान झाली तरी लोक हल्ले नाहीत, काय सांगतात? उदगीरकरांना हा पडलेला प्रश्न आहे. तुम्ही जे विचारलात हा प्रश्न तुम्हाला मला सोडून द्या, परंतु खरा प्रश्न उदगीरकरांना पडलाय. उदगीरमध्ये मी जे 10 वर्ष आमदार म्हणून काम केलं त्या काळात जो सर्वांगीण विकास समोर ठेवून मी काम केलं, नॅशनल हायवे असतील, उदगीर शहराला पिण्याचं पाणी असेल, नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणाचं पाणी, मराठवाड्यातल्या एक गोदावरीचं तत्कालीन औरंगाबाद आजचं संभाजीनगर, त्या मोठ्या शहराला मोठ्या धरणातलं पाणी जर औरंगाबाद संभाजीनगर जर सोडलं तर दुसऱ्यांदा जर मराठवाड्यामध्ये जर मोठ्या धरणाचं पाणी जर कुण्या मोठ्या शहराला आलं असेल तर ते नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचं पाणी उदगीरला आणलेलं आहे. आणि ते सुधाकर भालेरावच्या अथक प्रयत्नानं आणलेलं आहे. हे मीच नाही, तुम्हाला कुणाला विचारायचे त्याला विचारा. कायद्यातल्या जेवढे काही सरकारी जेवढे कागदपत्र आहेत, पुण्या तारखेपासून काय काय पाठपुरावा केला आणि कशा पद्धतीने त्याला संघर्ष मला करावा लागला. माझ्या विरोधात काही लोक कोर्टात गेली, काही लोकांनी तरी लिंबोटीचं पाणी जर उदगीरला सुधाकर भालेरावनं जर नेला तर रक्ताचे पाठ वाहतील अशा पद्धतीची वल्गना काही आमच्या नेत्यांनी केली कंधार भागातल्या. तरी सुद्धा मी कुणालाही न घाबरता मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, मला मंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल, परंतु उदगीरकरांना पाणी पाजण्याचं काम माझ्या हातून झालं पाहिजे. आणि ते मी केलं. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. एवढं मुबलक पाणी असून सुद्धा ह्या व्यवस्थेतल्या बदमाश आहे ना, त्याचं नियोजन करता आलं नाही. 8 दिवस पाणी मिळत नाही साहेब, लोक त्रस्त आहेत. आणि या ठिकाणी त्याचा टॅक्स किती लावलाय? 3000 रुपये टॅक्स. 8 दिवस पाणी नाही आणि 3000 रुपयाचा टॅक्स कोणाच्या बापाने शिकवलं? आज मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब हा 3000 रुपये टॅक्स कुठल्या नियमात आहे? ते म्हटलं कसं काय, शक्यच नाही. मी 100% ते तुम्हाला कमी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा प्रस्ताव माझ्याकडे आलाच नाही कधी, ह्यांनी कसा काय टॅक्स वाढवला? मला समाधान वाटलं. निश्चितच आम्हाला विश्वास आहे. एवढंच नाही, माझ्या काळामध्ये 200 बेडचं हॉस्पिटल 200 बेडचं हॉस्पिटल बनवलं, त्यासाठी इमारत आणली, ट्रामा केअर सेंटरचं हॉस्पिटल बनवलं, त्यासाठी सगळी व्यवस्था तयार केली. 182 लोकांचा स्टाफ, डॉक्टर, स्टाफ, नर्स, टेक्निकल, तांत्रिक सगळी लोक केली. ह्या 9 वर्षामध्ये ह्यांनी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या नंतर मंत्री म्हणून काम केले, मंत्री म्हणून सुद्धा संधी मिळाली. मला 2 वेळा आमदार असताना मंत्रीपद मिळालं नाही. एक वेळेस विरोधी पार्टीत होतो आणि एक वेळेस सत्तेत होतो. होते ह्यांना पहिल्यांदाच लॉटरी लागली होते, भाद्राने आणायला पाहिजेत होतं ना. काय फक्त माझ्या ज्या योजना झाल्या त्याचे मात्र नारळ फोडत फिरला. बस काय केलं? मी केलं. काय केलं? आणि आमच्यात माझं वाटोळ करणारे काही दलाल होते, त्या दलालांनी सांगितले आमचा विकासाचा भाऊ म्हणते. आता विकासाचा भाऊ कुठं आहे? जर मंत्रीमत पद 5 वर्ष भोगलो, आता तुम्ही रनिंग आमदार आहात, तुमच्यात हिंमत असेल तर लढवायचं होतं ना, नगरपालिका करायचं होतं तुम्ही उमेदवार उभा. कळालं असं तुमच्यामध्ये किती सातत्य आहे, किती तुमच्यावर विश्वास आहे जनतेचा. आणि आता तिथं त्या अहमदपूरमध्ये एका सभेमध्ये सांगतायत की नगर विकास खात्याचा तुम्हाला 1ही रुपया निधी मिळू देणार नाही विरोधकाला. कोण आहे विरोधक? कोण आहे विरोधक? आम्ही विरोधक आहोत का? नगर विकास खात्याचा पैसा, नगर विकास खात्याच्या योजना, मंजुऱ्या सगळ्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि तुम्ही सांगताय किती फसवताय लोकांना. फसवेगिरीचा धंदा बंद करा, संपला आता. आता मी आहे आता समोर. जेवढ्या चोऱ्या लबाड्या करून जनतेचा फसवून जे वारे माप जे लूट झालेली आहे त्याची चौकशी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं कुणी घाबरणार नाही. आम्ही उदगीरचं रक्षक करणारा माणूस आहे. उदगीरला भक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी आता काम करू देणार नाही. रक्षणात झालं पाहिजे. अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन 400 कोटीची योजना, कशाचा पत्ता कशाला नाही. कोण इंजिनियर आहे ती बी मला विचारायचं आहे, कोण ठेकेदार आहे ती मला बघायचं आहे. घरातल्या संडासचं घाण पर्क्युलेट होऊन स्वतःच्या जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये, शहराच्या अंतर्गत आतमध्ये जाऊन त्याचे TDS वाढायला लागलेत, रोगराई मोठ्या प्रमाणात वाढायला लागली, आरोग्याला
धोकादायक पाणी प्यायला लागले लोक म्हणून मी ती योजना मंजूर करायसाठी प्रस्ताव तयार केला होता. तो मंजूर झाला खरा, परंतु या ठिकाणी यांच्या काळामध्ये त्याचा वारेमाप लूट आणि त्याचा भ्रष्टाचार सुरू आहे. मी म्हणतो की लोक काहीतरी अन्न पाणी खाऊन जगतात, हे तर संडास सुद्धा खायला लागले. एवढी वाईट अवस्था. घाणीचं काम त्या ठिकाणी बाहेर जावं, त्याचं पर्क्युलेशन होण्यापेक्षा ते बाहेर जाऊन घाण एका सिवरेज टँक मध्ये निर्माण व्हावी, त्याचं जलशुद्धीकरण व्हावं, अशा पद्धतीचा तो प्रयोग आहे. पण त्यांना काहीच कळत नाही. ती योजना कशामुळे आली? लिंबोटीचं पाणी प्रति कुटुंब प्रति व्यक्ती 135 लिटर जोपर्यंत पाणी मंजूर होत नाही तोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी विकासाच्या दृष्टिकोनातून व्हिजन ठेवून काम केलं आणि ह्यांनी फक्त आता भक्षण करण्याचं काम सुरू केलं. पहिल्यांदा स्वच्छता अभियानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो 50 लाख रुपयाचा खर्च आणि गटारातली घाण तिथंच आहे आणि जर काढली तर त्या गरीब कुटुंबाच्या दरवाजावर नेऊन टाकायची. ती रोगराई आणखीन वाढायला लागलेली आहे. आरोग्याचा प्रश्न धोक्यात आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडचणीत आहे, स्वच्छतेचा प्रश्न अडचणीत आहे आणि आमच्या उदगीरमध्ये एक झाडं लावल्यात बिचाऱ्याने. लोक पावसाळ्याच्या तोंडावर झाडं लावतात रोप आणून नवीन. त्यांना 25 वर्ष झाड, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो, जा त्याची चौकशी करा. 25 वर्ष 30 वर्षाचं झाड असेल ते. आणि लोकांना प्रश्न आहे झाड कशाचं आहे, कोणी म्हणाले ताडीचं आहे, कोणी म्हणाले शिंदीचं आहे, कोणी म्हणाले माडीचं, काहीच कळणार. आणि ते झाड आणून लावावं तरी कुठं, कसं लावलं पाहिजे? त्या झाडाला किमान भुसभुशीत माती नसेल तर कमीत कमी शेत जमीन असेल किंवा कुठे एखादी गार्डन असेल किंवा एखादा तलावाचा किनारा असेल तर ते शोभेचं झाड म्हणून जर लावलं तर शोभेचं तर झाड होऊच शकत नाही. कुठलीही त्याची शोभा नाही. काटेरी झाड आहे आणि त्या ठिकाणी खालून सिमेंट कॉन्क्रीट आहे, साईडनं सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि एवढीशी माती टाकून एखादी कुंडीत लावणार. तुळशीला कुंडीमध्ये लावतात बघा माती टाकून, तशी कुंडी करून त्याच्यामध्ये 25 वर्षाचं झाड लावलं तर ह्या झाडाच्या मुळात जातील कुठं साहेब सांगा? लोकप्रतिनिधीला सुद्धा माझा प्रश्न आहे, हे झाडाची मूळ तुम्ही कुठल्याही कृषी विभागाच्या टेक्निशियनला जाऊन विचारा आणि सांगा ह्या झाडाच्या मुळा कुठे जातील, हे झाड जगेल का आणि ह्या झाडाचा फायदा काय आणि ह्या झाडाची किंमत बी सांगा साहेब तुम्ही. 49,000 रुपये एका झाडाला. अरे घरकुलाला गरीबाला 1.25 लाख रुपये घरकुलाचा निधी मिळतो ग्रामीण भागामध्ये आणि तुम्ही ह्या ठिकाणी एका झाडाला, ती वाळलेल्या झाडाला लूट आहे साहेब, अक्षरशः लूट आहे. परंतु उदगीरची जनता डोळे उघडून बघत होती, हिंमत करत नव्हती. मांजराच्या गळ्यात घंटी बांधावं कुणी. मी पण 1 वर्ष शांत होतो. योगायोगानं चोराच्या अड्ड्यातून मी बाहेर पडलो खरा, पुन्हा परत एका दुसऱ्या पक्षात गेलो, तिथेही जरा मला काही व्यवस्थिशीर वाटलं नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा राजा, मनाचा राजा आणि दिल दर्या अशा पद्धतीचा मनमोकळा माणूस, लाडक्या बहिणीची योजना राबवणारा माणूस, लाडक्या बहिणीचा सक्का भाऊ माणूस आणि अशा खऱ्या भावाच्या सोबत मला या ठिकाणी त्या पक्षात काम करण्याची संधी मिळते. आणि आता मी आज रोजी सुरुवात आहे आमची, मला 18 दिवस झाला आज. बरं, खूप कालावधी कमी भेटला, तुम्हाला 26 उमेदवार भेटले, त्याला उभंही केलंय, त्याचं प्रचार यंत्रणाही सुरू झाली, हे कसं शक्य झालं? बरं, कार्यकर्त्याला अशक्य काहीच नाही. तो कार्यकर्ता असला पाहिजे, समाजाभिमुख काम करणारा असला पाहिजे. आता हे बहादर 5 वर्ष मंत्री ना आता आमदार आहे. खरं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, यांनी का नगराध्यक्षाचा उमेदवार लढू शकला नाही? लढवायला पाहिजेत होता ना. उमेदवार किती मिळाले त्यांना विचारा, त्यांच्यापेक्षा जास्त माझे रनिंग आमदार, माजी मंत्री आणि पुन्हा परत दुसरा पक्ष मोठा म्हटलं तर त्यांना बी किती मिळाल्यात विचारा. ठीक आहे, आता हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आहे. कारण ह्या निवडणुकीकडे लोकांचं आकर्षण फार वेगळं आहे. आमच्याकडली एक उच्च शिक्षित महिला आहे, प्राध्यापिका आहे, MA BEd इंग्लिश आहे, सुनीताताई पंचाक्षरी म्हणून. आणि आमचे 26 उमेदवार आहेत, अत्यंत कार्यकर्ते आहेत, कार्यक्षम आहेत. आणि मला विश्वास आहे माझ्या उदगीरच्या जनतेने पहिल्यांदा तुम्हाला संधी मिळालेली आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणीला तर मी सांगेन, आपल्या लाडक्या भावांनी तुम्हाला जे आर्थिक मदत प्रतिमहा दिलेली आहे, खरं तर तुम्हाला त्या ठिकाणी भावाला आपल्याला आशीर्वाद देण्याची फार मोठी संधी आहे. आणि ही संधी जर अंमलात आली आणि खऱ्या अर्थानं जर आम्हाला जर तुम्ही जर आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद रूपी सेवा करण्याची संधी नगराध्यक्ष रूपाने आलेल्या उमेदवाराला आणि नगरसेवक आलेल्या उमेदवाराला जर ही संधी नामी मिळाली तर हा सुधाकर भालेराव पूर्ण वचनपूर्ती केल्याशिवाय राहणार नाही. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, सुधाकर काळजी करू नको, हॉस्पिटलमध्ये MRI ची मशीन नाही, CT स्कॅन नाही, सोनोग्राफी नाही, ज्या ज्या कमी आहेत त्या आरोग्य मंत्र्याला सांगून आदरणीय
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन लावून सांगितलं की जेवढ्या मशीन लागतील हे मशीन ताबडतोब त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करा. गोरगरिबांना मोफत इलाज झाला पाहिजे. तपासणी विना जर हे लातूर, मुंबई, पुण्याला जर जात असतील तर हे संकट गरिबाचं दूर करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उचललेलं पाऊल आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. ह्याच सामाजिक दायित्वाच्या भूमिका घेऊन आम्ही नॅशनल हायवे माझ्या काळात, लिंबोटीचं पाणी माझ्या काळात, शासकीय प्रशासकीय इमारती माझ्या काळात, काय केलंय तुम्ही? उड्डाण पुलं रेल्वेची माझ्या काळात, फक्त नावाला माझ्या काळातल्या जेवढ्या बिल्डिंगी झाल्या त्यांनी बिचाऱ्याने बनवले. बरं, मला दोष द्यायचा नाही, कारण हे महाशय होते लातूरला राहायचे आणि योगायोगानं लातूरून इकडे आले. इथं भाड्याने होते काही दिवस, मग पुन्हा नंतर त्यांनी इथं आल्यानंतर एक गेस्ट हाऊस मात्र केले बघा. पहिल्याच सुंदर गेस्ट हाऊस बनले, त्याबद्दल धन्यवाद साहेब तुमचं. आणि ते गेस्ट हाऊस तुमच्याच कामाचं आहे. काय आमची जनता जाऊन बसणार आहे का तिथं? गरीब माणूस झोपडपट्टीतला येणार आहे तिथं तुमच्या गेस्ट हाऊस मध्ये बसायला? सांगा. आता राहिला प्रश्न पोलीस स्टेशनचा. पोलीस स्टेशनची इमारत होतीच अगोदर. एवढंच आहे की आता मोठं पोलीस स्टेशन झालं. आता माझ्याकडे तहसील झाली, मंजुरी झाली, भूमिपूजन केलं, पंचायत समितीची प्रशासकीय इमारती ह्या सगळ्या झाल्या खऱ्या. परंतु ह्या प्रशासनाच्या इमारतीचा आणि सामान्य नागरिकाच्या विकासाचा काय संबंध आहे हो? मी जरी केलो काय, कोणी जरी केलं तर काय? सार्वजनिक योजनेच्या कोणत्या योजना असतात आणि कोणता कार्यक्रम राबवला पाहिजे? आता बस स्टँड सार्वजनिक आहे, हे तिथं कुठला अधिकारी जाऊन बसत नाही. पण तो सामान्यातला सामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब त्या ठिकाणी आपला बसचा प्रवास करतो. त्याच्यासाठी आता मंत्रीपद गेलं बाबाचं 5 वर्ष, मी भूमिपूजन केलेलं, अजून दुसरं आमदारकी पद चाललंय, तरी ते बस स्टँड तयार होत नाही का? तिथं कमिशन खायला मिळत नसेल, ठेकेदार मजबूत असेल म्हणून त्याचं काम होत नाही. आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही जर ह्या उदगीरचा जर भ्रष्टाचार आणि इथली जर खाण जर करून टाकत असाल तर उदगीरची जनता आता सोडणार नाही असं मला वाटतं. पण पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब उदगीरमध्ये आले, जंगी अशी सभा झाली आणि थेट मंत्र्यांना फोन लावले. याकडे कसं बघता? आणि तुमचं खूप कौतुक केलं तुम्ही. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे एक भोळा राजा आहे आणि दूरदृष्टी असते, गरिबीची जाणीव आहे. मी लहानपणापासून मला वाटतं, मी कॉलेज जीवनातून कॉलेज संपल्यानंतर मी मुंबईला गेल्यानंतर ठाण्यामध्ये राहत होतो. माझा आणि दिघे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा अत्यंत जवळचा संबंध, घरेलू संबंध. परंतु मी एका दुसऱ्या पक्षात असल्यामुळे मी त्यांच्या सहवासातून दूर होतो. परंतु योगायोगानं पुन्हा बालपणाच्या सगळ्या चालीरीती एकमेकाच्या माहिती असल्यामुळे त्यांना माझी जाणीव 100% आहे. मी कसा आहे, कोण आहे आणि कसा नॉन करप्ट माणूस आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी मोठेपणानं सांगितलं की सुधाकर भालेराव हा कोण आहे, कसा आहे मला सांगायची गरज नाही. अगदी प्रामाणिकपणानं सुधाकर भालेराव तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही, तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि सुधाकर भालेरावच्या पाठीमागे माझं मंत्रिमंडळ आणि सरकार म्हणून, मी एकनाथ शिंदे साहेब म्हणून मी भालेरावच्या पाठीमागे आहे, काळजी करायची गरज नाही असा विश्वास माझ्या जनतेला दिलेला आहे. मंत्र्यांना तर फोन लावून थेट बैठक घ्या, आपल्यासोबत संवाद साधा आणि जे जे प्रश्न मांडतात भालेराव ते सुद्धा सोडवायचा त्यांनी आदेश दिला. त्या अगदी खरं आहे. नेत्याचं कामच आहे कार्यकर्त्याला आणि समाजाला जोडण्याचं, हे खरं तंत्र आहे. कारण समाजाच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आणि नेता म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या समस्या जनतेच्या आहेत, सामान्य नागरिकाच्या आहेत, समाजाच्या आहेत, त्या समस्या माझ्याकडे आल्यानंतर, मी जर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तात्काळ, फार महत्वाचा विषय होता. आता MIDCचा सुद्धा विषय तसाच आहे. नावाला प्रस्ताव तयार करून मीच दिला होता, परंतु ते नावाला MIDC फक्त नारळ फोडतात ते बदमाश आणि कटआउट लावतात, फोटो लावतात, हे मंजूर झालं, ते मंजूर झालं, लबाड बोलायचं, फक्त रेटून बोलायचं, असलं काम करतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं याच्या पुढे जे जे काय काम असेल ते सुधाकर भालेराव त्या ठिकाणी निश्चित रूपाने काम करतील. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या जवळपास 550 कोटी रुपयाचा निधी दिलाय वेगवेगळ्या योजनेसाठी, त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं साहेब ह्या योजना बरोबर होत नाहीत, ह्याच्यात लूट होते. साहेबांनी सांगितलं की ह्या अशा जर दिलेल्या पैशाचा जर चुकीचा जर वापर केला तर मी 100% तुम्हाला सोडणार नाही, त्या चांगल्या योजना करून घ्या. हे नेत्याचं कर्तव्य आहे. जर कुठं भ्रष्टाचार होत असेल, वरून पैसा आला असेल आणि खाली लुटला जात असेल, तो जनतेच्या सेवेसाठी वापरात येत नसेल आणि त्याची जर लूटमाप होत असेल तर असाच नेता पाहिजे की त्या लूट थांबवणारा, ती चांगली योजना राबवून घेणारा आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी त्या योजना अंमलात आल्या पाहिजे त्याच्यासाठी भूमिका घेणार. जिल्हा करणार अशी देखील त्यांनी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. तुम्ही याकडे कसं बघता? 100% मागणी केली होती. 100% उदगीर मध्ये सर्वच उपजिल्हा कार्यालय आहेत. आता आमची एकच भूमिका आहे. मी सभागृहामध्ये, कायदे विधिमंडळाच्या सभागृहात 2 वेळा आमदार असताना
ज्या ज्या काही पटलावर ज्या ज्या क्रायटेरिया त्याचा फुलफिल करण्यासाठी ज्या कागदपत्राची ज्या भूमिकेची मांडणी करायला पाहिजेत होती ती मी सर्वतोपरी केलेली आहे. म्हणून आज उदगीर हा जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे. परंतु ह्या पट्टे बहादरांनी 5 वर्ष आमदार असताना काही सुद्धा त्यांनी आवाज उठवला नाही. आणि आता तर साधा आमदार आहे. आता काय करणार आहे? आता जे काय करू ते आम्ही निश्चित रूपाने त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सरकारमधल्या सर्वच प्रतिनिधीचं सहकार्य घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी 100% आमचा प्रयत्न राहील. ते साहेबांनी सांगितलं की 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जिल्हा निर्माण करू म्हणून सांगितलं. पण आता तुमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास खातं आहे. आता किती विकास होऊ शकतो तुमच्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर? मी तर सांगेन की जेवढ्या नगरपालिकेमध्ये ताकदीनं आम्ही उभा टाकलो तेवढ्याच ताकदीनं उदगीर शहर हे स्वप्नातलं शहर, सुंदर शहर, हरित क्रांती, जलविद्युत पुरवठा, विद्युत पुरवठा सुरळीत, पाणी पुरवठा सुरळीत, रोजच्या रोज आरोग्याचा प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारासाठी MIDCचा प्रश्न, या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ज्या काही मशिनरी, तांत्रिक मशिनरी ज्या आरोग्यासाठी तपासणीसाठी यंत्र लागतात ते सुद्धा साहेबांनी तुम्ही ऐकलेलं आहे की ते सुद्धा तात्काळ देणार. जेवढ्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनीवर झोपड्या 50-50 वर्षाच्या बसलेल्या आहेत, त्यांचे एक पिढी निघून गेलेली आहे, परंतु त्यांच्या घरांचा कबाला त्यांच्या नावावर नाही. त्याच्यामुळे त्यांना त्या कुटुंबाला घर असून फायदा नाही आणि त्यांचं घरकुल योजना राबवली जात नाही. परंतु हे गरीब कुटुंब अनेक वर्षापासून त्या प्रलंबित आहेत. आणि मला सार्थ अभिमान आहे की मला आज रोजी एका अशा मनमोठ्या नेत्यांनी सांगितलं की अशी जी घरं असतील, जे लोक आज अनेक वर्षापासून त्या कुटुंबामध्ये राहत असतील आणि त्यांचे घरं जर गायरान जमिनीवर असतील तर ते 100% कबाले मी त्यांच्या नावानं करून पुन्हा त्यांना घरकुलसाठी निधी सुद्धा उपलब्ध करून देतो म्हणणारा हा मनाचा मोठा राजा असलेला आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री थेट भालेरावांची शक्ती झालेली आहेत आणि काही दिवसातच जर निवडणूक जिंकली तर कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, सुधाकर भालेराव यांचं म्हणणं आहे. न्यूज तडका, हारून सय्यद, लातूर, महाराष्ट्र.